नमस्कार मंडळी, आज आपण टोफू कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि टोफूपासून त्याची भाजी कशी बनवायची तेही पाहणार आहोत। या दोन्ही गोष्टी मी एकत्रितपणे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे। चला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं ते पाहूयात। एका भांड्यामध्ये मी 2 कप सोयाबीन घेतलेले आहे। आता हे सोयाबीन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे। मी हे रात्री भिजत ठेवले होते आणि सकाळी यापासून मग टोफू बनवला होता। आता सोयाबीन भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीन भिजवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा बघता ते डबल होते, त्यामुळे भिजवताना मोठ्या भांड्यामध्ये भिजवा। हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, सोयाबीन एकदम छान फुललेला आहे। आता हे सोयाबीन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी थोडेसे सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे आणि हे वाटून घ्यायचे आहे। सोयाबीन आपण जेव्हा मिक्सरमधून बारीक करून घेणार असतो तेव्हा यामध्ये जास्त पाणी घालू नका, नंतर आपण ॲड करू शकतो। हे बघा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे अशी गाळण नसेल तर तुम्ही एखादं सुती कापड घ्या आणि त्यामध्ये दूध गाळून घेऊ शकता। जितके पॉसिबल होईल तितके हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजे दूध लवकर आपले गाळले जाते। हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, सुरुवातीला थोडेसे कमी गाळले जात होते, मी नंतर मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेतले, त्यामुळे हे पटपट दूध गाळले जात होते। टोफू बनवण्याची प्रोसिजर खूप सोपी आहे, अगदी पटकन होते, फक्त भिजत ठेवायला थोडासा जास्त वेळ लागतो। आता हे बघा मी बाकीचेही उरलेले सोयाबीन मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि याचे दूध अशा प्रकारे गाळून घेतले आहे। आता या दुधाचे आपल्याला टोफू बनवायचे आहे। आपण जसे नॉर्मल दुधाचे पनीर बनवतो तशाच प्रकारे याचे आपल्याला टोफू बनवून घ्यायचे आहे। आता वरील फेस मी अशा प्रकारे काढून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। तर सगळा फेस काढून घ्यायचा। आता हे दूध जर जास्त घट्टसर झाले असेल, म्हणजे सुरुवातीला मिक्सरमधून बारीक करून घेताना तुम्ही जर कमी पाणी घातले असेल तर यामध्ये वरून थोडेसे पाणी घाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे। नॉर्मली आपण दुधापासून जसे पनीर बनवतो, म्हणजे दूध गरम करून त्यामध्ये थोडेसे विनेगर किंवा लिंबाचा रस घालून पनीर बनवून घेतो, तशाच प्रकारे आपल्याला या दुधाचे टोफू बनवायचे आहे। मी भिजवलेले सगळेच सोयाबीन वापरले नव्हते, थोडेसे ठेवले होते। मी अशासाठी सांगते की तुम्हाला अंदाज येईल किती सोयाबीनचे किती दूध बनवून तयार होते। आता आपण जे सोयाबीनचे दूध बनवून घेतलेले आहे ते आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे। याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये मग आपल्याला विनेगर किंवा लिंबाचा रस, तुम्ही या दोन्हीपैकी काहीही घालू शकता। हे दूध शिजवताना खूप जास्त वास येतो, म्हणजे लोणी जर जास्त दिवसाचं असेल, आपण ते कडवायला ठेवलं तर कसा वास येतो तशाच प्रकारे याचा वास येतो। हे बघा आता दुधाला उकळी आल्यानंतर मी यामध्ये विनेगर घातलेलं आहे। विनेगर घातल्यानंतर हे दूध आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचे आहे, म्हणजे व्यवस्थित ते फुटले जाते आणि त्यानंतर हे दूध आपल्याला गाळून घ्यायचे आहे। सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे अशा प्रकारची गाळण नसेल तर तुम्ही सुती कापडामध्ये हे गाळून घ्या, पण हे करा की थंड झाल्यानंतर गाळा। माझ्याकडे गाळणी होती, ते हाताला गरम लागणार नाही म्हणून मी डायरेक्ट गरम असतानाच हे गाळून घेतले होते। पण जर समजा तुम्ही कापडाने करताय तर थोडंसं गार झाल्यानंतर करा। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नॉर्मली आपण पनीर जसं बनवतो दुधापासून, तशाच प्रकारे हे टोफूही आपल्याला सोयाबीनच्या दुधापासून बनवून घ्यायचे आहे आणि नंतर धुवून घ्यायचे आहे। मी सांगितल्याप्रमाणे टोफूला खूप वास येतो शिजवताना, त्यामुळे हे 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे याचा वास कमी होईल। हे बघा मी आता हे 4 ते 5 वेळा धुवून घेतलेले आहे। आता हे आपल्याला सेट व्हायला ठेवायचे आहे। जसे आपण पनीर सेट होण्यासाठी ठेवतो, पनीर सेट होण्याचा जो साचा असतो, जर तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता, पण जर तो नसेल तर एखादा प्लॅस्टिकचा डब्बा घ्या आणि त्याला अशा प्रकारे होल करा आणि त्याच्यामध्ये एक कापड ठेवून तुम्ही हे सेट होण्यासाठी ठेवू शकता। हे बघा आपण ज्या प्लॅस्टिकच्या डब्याला होल केला होता त्यामध्ये कापड ठेवलेला आहे आणि आता हा टोफू घालून घ्यायचा आहे आणि हाताने आपल्याला प्रेस करायचा आहे आणि प्रेस करून हा आपल्याला थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। मी वरती 15 मिनिटं ठेवला होता आणि त्यानंतर फ्रीजमध्ये 10 मिनिटं ठेवला होता, त्यानंतर हे सेट झाले होते। आणि जर समजा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार नसाल तर वरतीच थोडा जास्त वेळ, म्हणजे अर्धा ते पाऊण तास तुम्ही हे सेट होण्यासाठी ठेवू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या सुती कापडामध्ये तुम्ही टोफू घालायचा आहे, त्याच्या खाली एक प्लेट ठेवायची आणि वरून वजनदार काहीतरी ठेवायचं आहे। हे बघा मी अशा प्रकारे खलबत्त्यामधील दगड ठेवला होता। वजन ठेवल्यामुळे त्याच्यामधील पाणी खाली नितळून येते आणि आपला टोफू व्यवस्थित सेट होतो। आता टोफू सेट व्हायला ठेवला आहे। टोफू सेट होईपर्यंत आपण वाटण बनवून घेऊयात। एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे
आणि कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जास्त नाही, कारण यामध्ये आपल्याला आले, लसूण, कढीपत्ता हेही भाजून घ्यायचं आहे. हे बघा, थोडासा लालसर भाजला की यामध्ये आले, कढीपत्ता आणि लसूण घालायचा, म्हणजे दोन्हीही एकदम भाजले जाते. जर तुम्ही सुरुवातीलाच कांदा भाजला तर तो जास्त भाजला जातो आणि लसूण, कढीपत्ता आणि आले व्यवस्थित भाजत नाही. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोफू बनवण्यासाठी तुम्ही जे हे वाटण बनवताय त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचे कूट देखील वापरू शकता. जर तुमच्याकडे ते नसेल तर सुरुवातीलाच तुम्ही भाजताना थोडेसे खोबरे किंवा शेंगदाणे घातले तरीही चालतील. हे बघा, आता आपला कांदा, टोमॅटो, आले, लसूण, कढीपत्ता व्यवस्थित भाजलेला आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. आपण पनीर किंवा कोणतीही वाटणाची भाजी बनवताना जसे वाटण बनवून घेतो तसेच वाटण बनवून घ्यायचे आहे. हे बघा, आता हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतले आहे. आपले वाटण बनेपर्यंत इकडे टोफूही सेट झाला होता. मी 15 मिनटं वरती आणि फ्रीजमध्ये 10 मिनटं असं ठेवलं होतं, तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. हे बघा, आता यामधले पाणी खाली निघालेलं आहे. आता रुमाल काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला टोफू कट करून घ्यायचा आहे. आपण जसे पनीरचे तुकडे बनवतो तसेच टोफूचे तुकडे बनवायचे आहे. पनीर आणि टोफू दोन्हीही सेमच प्रकारचे आहेत, म्हणजे दोन्हीमधूनही आपल्याला प्रोटीनच मिळते. फक्त टोफू हा प्लांट बेस्ड आहे आणि पनीर हे ॲनिमल बेस्ड आहे. तुम्ही पनीरपासून ज्या ज्या रेसिपीज बनवता, म्हणजे पनीर बुर्जी, पनीर टिक्का मसाला, त्याच रेसिपीज तुम्ही टोफूपासूनही बनवू शकता, म्हणजे टोफू बुर्जी, टोफू टिक्का मसाला वगैरे. तसेच तुम्ही टोफूपासून पराठे देखील बनवू शकता, म्हणजे आपण पनीरचे जसे पराठे बनवतो किसून, तसेच आपल्याला टोफूचे पराठे देखील बनवता येतात. हे बघा, आता आपला टोफू बनवून तयार झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, सेम पनीर सारखेच दिसते, फक्त थोडेसे वेगळे कलरला असते. म्हणजे पनीर खूप पांढरं शुभ्र दिसते, पण हे टोफू जास्त पांढरे शुभ्र नाही दिसत, थोडेसे डार्क कलरचे दिसतात. आता आपण टोफूची भाजी बनवूयात. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केले आणि त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतले होते ते घातलेले आहे. आता हे वाटण आपल्याला थोडेसे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. हे वाटण भाजेपर्यंत मी दुसऱ्या एका कढईमध्ये कांदा आणि शिमला मिरचीचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले होते, ते थोडेसे भाजून घ्यायचे आहे. कांदा आणि शिमला मिरची थोडीशी भाजून घातली की त्याला वेगळी चव येते आणि ते छान लागते, त्यामुळे मी घातले होते. हे बघा, आता कांदा आणि शिमला मिरची आपली भाजून झाली आहे आणि वाटणही भाजून झाले होते, त्यामध्ये हे घालून द्यायचं आहे. आजची टोफूची भाजी बनवण्यासाठी मी माऊली मसालेवाल्यांचे मसाले वापरले होते. यांचे मसाले तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आणि यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आजच्या रेसिपीसाठी मी यांचा स्पेशल कांदा लसूण मसाला 1 चमचा वापरला होता आणि नॉनव्हेजचा गरम मसाला 1 चमचा वापरला होता. या दोन्ही मसाल्यांची चव मला खूप आवडली. टोफूची मस्त भाजी बनवून तयार झाली होती. यांचे मसाले नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहेत, पण यांचा कांदा लसूण मसाला आणि नॉनव्हेजचा जो गरम मसाला आहे तोही मला खूप आवडला. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद, हिंग, मीठ आणि धनिया पावडर घातली होती. आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण जो टोफू बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि टोफू देखील या मसाल्यामध्ये आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे याला छान चव येते. टोफू देखील मसाल्यामध्ये भाजून झालं की यामध्ये मग आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. कोणतीही तुम्ही वाटणाची भाजी बनवत असाल तर त्यामध्ये नेहमी गरम पाणी घाला, त्यामुळे खूप छान चव येते. नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये मग मी थोडेसे शिमला आणि कांदा सुरुवातीला जसं घातला होता भाजून तसंच नंतर देखील घातला होता. जर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलात तरी चालेल, म्हणजे सुरुवातीला जेवढा घातलाय तेवढा घातलात तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडा वेळ आता आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. टोफूमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन ई असते. तसेच टोफूमुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते. असे टोफूचे खूप फायदे आहेत. पचनक्रिया सुधारणे, इम्युनिटी वाढवणे, केसांसाठी खूप जास्त उपयोगी आहे. तसेच आपलं वय कमी दिसण्यासाठीही टोफूची खूप मदत होते. टोफूमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे शरीरामधले फ्री रॅडिकल्स नष्ट होतात आणि आपलं वय कमी दिसण्यात मदत होते. टोफू आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे, म्हणून ही मी रेसिपी बनवून दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्हीही नक्की घरी बनवून पहा. आज बनवलेली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.